शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. मिरची पिकात वाढत्या तापमानामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्सचा शिरकाव होतोय, चुरडा-मुरडा येतोय आणि आपल्याला सेटिंग कमी मिळतंय. अशा वेळेस आपण काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मग तुमची व्हरायटी तलवार असेल, आपली कोणती व्हरायटी? सुप्रीम हॉट. सुप्रीम हॉट आहे. त्याचप्रमाणे शार्कवन असेल, वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या मिरची पिकामध्ये आपल्याला आता तापमान वाढतंय, मिरची कुठं सुरू झाली आहे आणि अशा वेळेस आपल्याला बाजारभाव देखील खूप चांगला मिळतोय. आपण जर या ठिकाणी बघितलं, अशा पद्धतीत आपल्याला जे सेटिंग आहे, हे बघा, हे सेटिंग तुम्ही बघतायत. मग हे सेटिंग आपल्याला मिळत राहिलं पाहिजे. आपल्याला मिरचीचं उत्पादन त्या बाजूला दाखव. हे बघा, असं सेटिंग आपल्याला मिळालं पाहिजे आणि झाड देखील निरोगी राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या 3-3, 4-4 दिवसांनी घेतल्या पाहिजे. 3-4 फवारण्या जेव्हा प्लॉट सुरू व्हायला येतो किंवा एखादा तोडा होतो, मग अशा वेळेस आपण कोणत्या फवारण्या घेऊन वाढत्या तापमानामध्ये आपल्याला मिरचीचा तग धरून ठेवायचा आहे, बाजारभावाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी टोमॅटो देखील डॉक्टर किसानकडे रजिस्टर केले होते. आता मिरचीचा प्लॉट रजिस्टर आहे, प्लॉट सुरू झालेला आहे. त्यांची प्रतिक्रिया, त्यांचं पहिलं नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. सुधाकर संपत संगमनेरे. मोबाईल नंबर 9823 64 67 65. राहणार खेरवाडी. खेरवाडी, तालुका निफाड. तालुका निफाड, जिल्हा नाशिक. एकंदरीत आपल्याला काय अनुभव आला? डॉक्टर किसानकडे तुम्ही मिरची असेल, याच्या अगोदर टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला होता, काय अनुभव आला तुम्हाला? असा अनुभव आला की एकदम कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळते. आता एवढ्या टेम्परेचर मध्ये आपल्या मिरच्याला चांगल्या मिरच्या लागले. टमाट्यावरून अनुभव आला. इतर वेळेस कमी उत्पन्न निघालं. ज्यावेळेस 2 वर्षापासून शेड्यूल लावलं त्यावेळेस चांगला आवडीत निघाला. आता मिरचीमध्ये काय वाटतं तुम्हाला? मिरचीमध्ये एकदम व्यवस्थित मिरची. आता आपण जर बघितलंय बघा, आता इथं आता झाड थोड्याफार प्रमाणात तुमच्याकडे देखील थ्रिप्सचा अटॅक आहे. आपण जर बघितलंय मिरच्यांची संख्या वगैरे आपण बघतोय अशा पद्धतीने आणि चांगल्या क्वालिटीची मिरची पण आहे. तुमचा आता तोडा किती, एक तोडा झाला का 2? दुसरा तोडा चालू आहे. पहिल्या तोड्याला किती माल मिळाला? तर 50 किलो माल निघाला. पहिल्या तोड्याला किती क्षेत्र आहे? 10 क्षेत्र आहे. 10 गुंठे. हो. आता दुसरा तोडा चालू केला का? हो, चालू केला. दुसऱ्या तोड्याला वाढला का माल? हो, वाढला माल. काय रेट मिळतोय सध्या? आता 11 किलोचे 1040 रुपये. 1040 म्हणजे कालचं साधारणतः 100 रुपये, 100, 95-100 रुपये. 95-100 रुपये दर मिळतोय किलोला. तर मित्रांनो, आपल्याला हा दर किती दिवस स्थिर राहणार याबद्दलचा व्हिडिओ मी देखील दिलेला आहे आणि तो दर आपल्याला या वाढत्या टेम्परेचरमध्ये अजूनही वाढण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय की ज्या वेळेस आपल्याला जर ब्लॅक थ्रिप्सचा अडचण येते, सेटिंगला अडचण येते, त्यावेळेस आपण पहिला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तिथं 200 लिटर पाण्याला आपल्याला काय करायचंय, पॉलिट्रीन घ्यायचंय 400 मिली, बायोडी 303 250 मिली, हिंग पावडर 50 ग्रॅम. एक 2 दिवस जाऊ द्यायचे. 2 दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून एकरी प्रमाण तुम्हाला सांगतोय फवारणीचं 200 लिटरला एकरी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, जेणेकरून शेंडा सुरू राहील, फुलांची संख्या वाढती राहील. दुसरा स्प्रे घेत असताना तुम्हाला काय करायचंय, जसाही तुम्ही पहिला स्प्रे घेताय बायोडी 303 250 मिली, पॉलिट्रीन तुम्ही घेताय 400 मिली आणि हिंग पावडर 50 ग्रॅम. थ्रिप्सचा 100% अटकाव त्या ठिकाणी पुढच्या 24 तासात तुम्हाला झालेला दिसेल. लाल कोळी देखील दिसणार नाही, पिवळा कोळी दिसणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, पुढचा स्प्रे करत असताना सेटिंग चांगलं वाढून घ्यायचंय. सेटिंग वाढवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची, नीट लक्षात घ्या. तिथं तुम्हाला घ्यायचंय आर्या 500 मिली, बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम. सेटिंग वाढून घ्यायचंय, फुलांची संख्या वाढून फुलाचं फळामध्ये रूपांतर करून घ्यायचंय, जेणेकरून आपल्याला बाजारभावाचा जो काही फायदा मिळवायचा आहे त्यासाठी हा स्प्रे झाला. त्याच्यानंतर परत एक 3-4 दिवस जाऊ द्या. पुढचा स्प्रे तुम्ही घेत असताना तिथं तुम्हाला फवारणी करायची ताक 5 लिटर, गूळ 2 किलो, त्याच्यात परत एकदा हिंग पावडर 50 ग्रॅम आणि त्याच्यासोबत बायोडी 303 250 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर जसंही तुम्ही ड्रिपमधून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन देताय, तिथून 8-9 दिवसाने तुम्हाला पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. नीट लक्षात घ्या, पुढचं ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना खूप काळजी घ्यायची. तिथं तुम्हाला कॅल्शियम असेल, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम सल्फेट असेल, त्याचप्रमाणे बोरान असेल, हे एकत्र देत असताना नीट लक्षात घ्या. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट काय करायचं, एकरी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 500 ग्रॅम बोरान. त्याच्यामध्ये बोरान आणि कॅल्शियम सुरुवातीला सोडून द्यायचं, 1 तास गॅप द्यायचा, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आणि त्यानंतर परत एकदा पांढरी माशी असेल तुमच्याकडे, पिवळा कोळी असेल, लाल कोळी असेल, याच्यासाठी पुढची फवारणी करत असताना तुम्ही त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या. तिथं भुरी रोगाचा प्रादुर्भाव असेल, तिथं तुम्हाला सिजंटाचं
मिरियावेज ड्यू 100 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. आणि मिरचीची लांबी आकर्षक रंग मिळवण्यासाठी तुम्हाला आधीमध्ये 1-2 तोडा झाल्यानंतर वेगो मास्टर 200 लिटरला 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरॉन 100 ग्रॅम अशा एक 8-8, 10-10 दिवसाच्या अंतराने या फवारण्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे. एकंदरीत जर आपण विचार केला सातत्याने आपल्याकडे थ्रिप्सचा अटॅक होतोय, पांढऱ्या माशीचा अटॅक होतोय, पिवळा कोळी, लाल कोळीचा अटॅक होतोय, मग आपण सातत्याने कीटकनाशकांच्या फवारण्या करतो आणि त्याच वेळेस आपल्याला फुलांची संख्या कमी मिळून पॉलिनेशन कमी होतं, सेटिंग कमी होतं. म्हणून मी तुम्हाला अगदी केमिकल आणि बायोलॉजिकलचा एकत्र वापर कसा करायचा त्यासाठी पहिलीच फवारणी तुम्हाला मी सांगितली. जिथं जिथं ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण येत असेल, फुलामध्ये ब्लॅक थ्रिप्स आहे, मग सिमला मिरची असेल, मिरची सेगमेंटमध्ये तलवार असेल, शार्कवन असेल, किंवा त्यांनी सांगितलं की सुप्रीम हॉट असेल, वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तिथं तुम्हाला काय करायचंय, तिथं तुम्हाला 200 लिटर पाण्याला व्यवस्थितरित्या दोन्ही बाजूनी फवारणी करत असताना बायोडी 303 250 मिली 44% इसी फॉर्म्युलेशन मधलं जे पॉलिट्रिन नावाचं जे कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आहे आणि सायपरमेथिन आहे. 40% प्रोफेनोफॉस आहे आणि 4% त्याच्यामध्ये सायपरमेथिन आहे. ते एकत्र करायचं. बायोडी 303 बायोलॉजिक, परत त्याच्यामध्ये हिंग पावडर तुम्हाला घ्यायची. हिंग पावडर 50 ग्रॅम घेताना ती एक साधारणतः अर्धा लिटर कोमट पाण्यामध्ये चांगली विरघळून घ्या 2 तास. मग हे तिघांचं मिश्रण करून व्यवस्थितरित्या फवारणी करा. तुम्हाला पुढच्या 8 ते 10 दिवस कुठल्याही कीटकनाशकची फवारणी करायची गरज 100% त्या ठिकाणी येणार नाही. 100% येणार नाही, पण त्याच्यासाठी तुम्हाला या फवारण्या व्यवस्थितरित्या करणं गरजेचं असेल. आणि त्याच दरम्यान खूपच तुमच्याकडे जर मिरचीला चुरडामुरडा असेल किंवा थ्रिप्स आटोक्यात येत नाही, ही फवारणी करत असताना जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 250 ग्रॅम कॅप कॅडिस आणि 5 किलो 13-045 हे एक अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकतात. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की टोमॅटो आणि मिरची. टोमॅटोचा अनुभव चांगला आल्यामुळे तुम्ही आज 10 गुंठ्याचं मिरचीचा प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर केलाय. म्हणजे मला एकच प्रश्न विचारायचा आहे की सातत्य का तुम्ही डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर करताय? कारण एकदम कमी खर्चामध्ये उत्पन्न चांगलं म्हणजे मी मिळालं. नेहमी 3-4 वर्षापासून युट्यूबला सांगतोय की डॉक्टर किसानचा एकच वादा, खर्च कमी उत्पन्न हो जादा. बरोबर. ते तंतोतंत हो तंत बरोबर. बरोबर आहे ना? हो. नाही तर मी जवळजवळ 25 वर्षापासून तांबाटी लावतो. एकच क्षेत्र आहे आपलं तांबाट्याचं. बरोबर. तरी चांगलं उत्पन्न निघालं 2 वर्षापासून. आता मी टमाट्याचा प्लॉट बुक केला, नंतर वांग्याचा केला, आता मिरचीचा केलेला आहे. म्हणजे तुम्हाला रिझल्ट येत आहे? हो रिझल्ट येतो. नक्की शेतकरी हो. बांधवांनो, ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याला चांगले म्हणजे आपण जसं एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि आपल्याला तिथे एखाद्या आजारावर गुण येतो, मग आपण काय करतो, सातत्याने त्या डॉक्टरकडे जातो किंवा आपले नातेवाईक तिथं पाठवतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ नीट लक्षात घ्या. हा गमतीचा भाग सोडून द्या. परंतु आपल्या शेतीमध्ये आपल्याला उन्नती करायची असेल तर योग्य रोडमॅप आपल्याला ठेवणं गरजेचं आहे. योग्य फवारण्यांचं नियोजन, त्या पिकाला योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन, योग्य फवारणीचं नियोजन जर आपण ठेवलं तर आपल्या हातात चांगलं उत्पादन मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाजारभाव तुमच्या माझ्या हातात जरी नसले, पण कधी बाजारभाव वाढतील त्यावेळेस आपला माल हा चांगला राहिला पाहिजे आणि आपल्या मालाच्या म्हणजे आपल्या शेतातून जास्तीत जास्त क्वांटिटी आपल्याला मिळाली पाहिजे. हा एक निश्चय घेऊन शेती करा. नक्की शेतीमध्ये उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.